जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 15 जुलै इसवी सन 1583. कुकोळी धर्मयुद्ध, गोव्याच्या भूमीत हिंदू स्वाभिमानाची निर्णायक लढाई. 15 जुलै इसवी सन 1583 रोजी कुकोळी गोवा येथे हिंदू धर्म आणि स्वाभिमानासाठी सुरू झालेल्या संघर्षाला निर्णायक वळण मिळाले. शांतादुर्गेची जय आणि खंडेराया की जय अशा गर्जना करीत स्थानिक हिंदू सैन्य पोर्तुगीज सैन्य आणि मिशनऱ्यावर तुटून पडले. या भीषण लढाईत 13 मिशनरी व अनेक पोर्तुगीज सैनिक ठार किंवा गंभीर जखमी झाले. मिशनकऱ्यांकडून हिंदूंच्या घरी गायीच्या मांसाचे तुकडे फेकून धर्मद्रोह चालू होता. त्याच्या प्रतिशोधार्थ हा झंझावत उसळला होता. हिंदूचा जोर वाढल्यामुळे पोर्तुगीज सैन्याला माघार घ्यावी लागली. मिशनऱ्यांना शोधून काढून तिथ्यावर ठार मारण्यात आले व त्यांच्या मृत्यूदेहाचा विध्वंस त्यांच्याच भ्रष्टाचाराने दूषित केलेल्या घसीत कट्ट्याजवळी राम मंदिराच्या तीर्थात टाकण्यात आला. एकूण 17 मिशनरी ठार झाले. पोपने त्यांना हुतात्मे घोषित केले आणि आजही गोव्यात त्यांच्या स्मृती दिनाचे पालन होते. पण पोर्तुगीज दगाबाजीत बळी गेलेले हिंदू वीर 20 मृत्यूत गेले. या संघर्षानंतरही पोर्तुगीज हटले नाहीत. 15 जुलै 1583 रोजी त्यांनी कुकोळीवर तिसऱ्यांदा मोठा हल्ला चढवला. पण आता हिंदू थकले होते. त्यांना बाहेरून कोणतीही कुमक मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे त्यांनी कुळीचा कोटा खाली करून आपले कुटुंबियांसह आदिलशाही अंमलाखालील बाळी महालात स्थलांतर केले. तेथेही ते शांत बसले नाहीत. त्यांनी जंगल व टेकड्यांचा आश्रय घेत पोर्तुगीजांवर गनिमा युद्ध सुरू ठेवले. गाव ओस पडले. पोर्तुगीज नारळी बागांमध्ये राहू लागले. परंतु निर्मनुष्य गावात वास्तव्य करणे त्यांच्यालाही अस्वस्थ करणारे ठरले. देसाईच्या रात्रीच्या हल्ल्यामुळे त्यांची मानसिक घसरण सुरू झाली. हे धर्मयुद्ध तब्बल 9 वर्षे चालले. अखेर पोर्तुगालच्या राज दरबारी या ओसाड गावच्या बातम्या पोहोचल्या. तेव्हा त्यांनी जुआद द सिल्वा या विद्वान कूटनीतिज्ञ अधिकाऱ्याला कुकोळीकर देसाई सोबत समेट करण्यासाठी पाठवले. सिल्वाने पोर्तुगीज सैन्याकडून कोट खाली करून घेतला व मिशनऱ्यांच्या धर्मांतरावर बंदी घातली. देसाई मंडळींना परत येण्यास प्रवृत्त केले. परंतु त्यांनी स्पष्ट अटी ठेवल्या. त्यात शांतदुर्गेच्या पूजेसाठी जमीन परत करणे, तेलाची व्यवस्था, धार्मिक स्वातंत्र्य आणि गावच्या मालकी हक्काचे रक्षण यांचा समावेश होता. या अटी सिल्वाने मान्य केला. पुढे एक लेखी करार समझोता झाला, जो आजही 400 वर्षांनंतर इतिहासात एक साक्षीदार दस्तऐवज म्हणून टिकून आहे. 15 जुलै इसवी सन 1611. मिर्झा राजा जयसिंग यांचा अंबर सध्याचे जयपूर येथे जन्म. वडील महासिंह आणि आई दमयंती यांच्या पोटी जन्म घेतलेले मिर्झा राजे जयसिंग हे अतिशय पराक्रमी सरदार होते. वंश परंपरेने चालत आलेले सरदारी मान आणि सन्मान यामुळे एकत्र स्वतंत्र राजा अशी प्रतिमा त्यांची तयार झाली. त्यांच्या 4 पिढ्यांनी मोगलांची चाकरी केली होती. 15 जुलै इसवी सन 1629. जिजाऊ साहेबांची काळ रात्र. माहेर उद्ध्वस्त. पुत्र जन्माच्या पूर्वसंध्येला आसवांचा महापूर. 1629 साली निजामशाहीच्या दरबारात मोठा धोका उभा राहिला. 15 जुलै रोजी निजामाने लखुजी जाधवराव आणि त्यांच्या पुत्रांना भर दरबारात क्रूरतेने ठार मारले. त्यांच्यावर मुघलांशी संपर्क ठेवल्याचा संशय होता. याच काळात पुण्यात मुरार जागदेवच्या आक्रमणाने कसबा जाळले. कोट उद्ध्वस्त झाला. या पार्श्वभूमीवर जिजाबाई आऊसाहेब शिवनेरी किल्ल्यावर आपल्या गर्भात छत्रपती शिवरायांना धारणा करून होत्या. माहेर उद्ध्वस्त झालं होतं. पती युद्धभूमीवर होते आणि भोवतालच्या प्रत्येक घटनांमध्ये अन्याय, हिंसा, दगाबाजीचा अंधार भरून राहिला होता. या अंधारातही आऊसाहेबांच्या मनात सूर्यनारायणाच्या उषकालाची एक आगळीच आशा होती. महाभारतातील अभिमन्यूसारखाच हा युगपुरुषी गर्भात चक्रव्यूह भेदत घडत होता. पुढे उगवणार होता शिवसूर्य, हिंदवी स्वराज्याचा तेजस्वी प्रभात. 15 जुलै इसवी सन 1674. पेडगावचे शहाणे. पेडगावला मराठ्यांना सरसेनापती हंबीरराव मोहिते
काकांच्या सुरेख रणनीतीनुसार बहादूर खानाच्या छावणीतून धन प्राप्त झाले. सुमारे 1 कोटी रोख आणि 200 जातिवंत घोडे स्वराज्यात आणले गेले. औरंग्याला नजर होणारा नजराना हंबीररावांनी शिवरायांना पेश केला. श्री शिवराजाभिषेकाचा संपूर्ण खर्च यातून भरून निघाला. इतकेच नव्हे तर बहादूर खानाच्या फसगतीनंतर पुढे पेडगावचे शहाणे अशी म्हण सुरू झाली. 15 जुलै इसवी सन 1677 दक्षिण दिग्विजयी मोहीम. 15 जुलैला सई सलामत सोडण्याबदल्यात शेरखानाने राजांशी तह केला. तहानुसार खानाने राजांना त्यांचा सर्व मुलूक आणि 20,000 होन रोख दिले.